ही घटना राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील आहे। चुरू जिल्ह्यातील सरदार शहर तालुक्यात एक गाव आहे पुंसीसर। याच गावात मेहर नावाची एक महिला राहत होती, जिला लोक प्रेमाने मोहराही असेही म्हणत होते। जेव्हा मेहर लग्नाच्या वयाची झाली तेव्हा तिच्या वडिलांनी 2008 मध्ये तिचे लग्न हनुमानगड जिल्ह्यातील नोहर तालुक्यातील थराना गावाच्या रहिवासी हेतराम यांचा मुलगा फताराम याच्याशी लावून दिलं। असाच वेळ जात राहिला। फतारामच्या वडिलांकडे थोडी शेती होती, पण पाण्याची कमतरता असल्याने त्यावर जास्त पीक येत नव्हतं। याच कारणामुळे हेतरामचे 3 मुले मजुरी करून घर चालवत होते। फताराम लग्न समारंभात स्वयंपाक करून थोडीफार कमाई करत असे आणि मोकळ्या वेळेत तोही आपल्या वडील आणि भावांप्रमाणेच मजुरी करत असे। 2011 मध्ये मेहरने एका मुलीला जन्म दिला, जिचं नाव गरिमा ठेवलं गेलं। यानंतर हेतरामने मोठ्या मुलाप्रमाणे फतारामलाही वेगळं केलं। फतारामने वडिलोपार्जित घरापासून एक वेगळी खोली बांधून मेहर आणि मुलीसोबत राहायला सुरुवात केली। कुटुंबापासून वेगळं झाल्याने आणि मुलीच्या जन्मानंतर फताराम खूप मेहनत करूनही घराचा खर्च व्यवस्थित चालू शकत नव्हता। गुजारा करण्यासाठी त्याला दिवस रात्र मेहनत करावी लागत होती, पण परिस्थितीत काही खास सुधारणा होत नव्हती। अशा परिस्थितीत मेहरनेही मजुरीत त्याची मदत करायला सुरुवात केली, जेणेकरून कमाई थोडी वाढेल आणि फतारामवरील कामाचा भारही थोडा कमी होईल। सुरुवातीला फतारामलाही हे योग्य वाटलं नाही। त्याला वाटलं की त्याच्या घरातल्या महिला कधीच मजुरी करायला गेल्या नाहीत आणि जर मेहर गेली तर गावातले लोक बोलतील की बायकोच्या कमाईवर जगतो। मेहरने सांगितलं की जर गावात हे शक्य नसेल तर ते दुसऱ्या ठिकाणी जाऊन काम करू शकतात, जिथे कोणी त्यांना ओळखणारं नसेल। तिने सांगितलं की माहेरी तिने खूप मेहनतीचं काम केलं आहे आणि पुरुषांपेक्षाही ती जास्त काम करू शकते। आधी तर फतारामला तिची गोष्ट मस्करीसारखी वाटली, पण विचार केल्यावर त्याला मेहरचा हा सल्ला योग्य वाटला। दुसऱ्या दिवशी फताराम आणि मेहर त्यांच्या मुलीला घेऊन हरियाणातील पन्नीवाली गावात आपल्या एका दूरच्या नातेवाईकाच्या घरी गेला। तिथे गावातच एका घराचं बांधकाम सुरू होतं। तेव्हा फताराम आणि मेहरने तिथेच मजुरी करायला सुरुवात केली। 9 ऑगस्टच्या सकाळी फताराम झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिलं की घरात ना मेहर आहे ना मूल। तो घाबरला आणि त्याने त्यांची शोधाशोध सुरू केली। त्याने पूर्ण गाव शोधून काढलं, पण त्यांचा कुठेही पत्ता लागला नाही। तेव्हा त्याच्या मनात काहीतरी वाईट घडल्याची भीती बसली। त्याने नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडेही चौकशी केली, पण तिथेही मेहर आणि मूल सापडले नाही। जेव्हा त्याला कोणताही सुगावा लागला नाही तेव्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे 10 ऑगस्टला घरच्यांच्या सल्ल्यानुसार त्याने पल्लू पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। आता फताराम आणि त्याच्या घरचे शोध घेत होतेच, पण पोलिसांनीही शोध कार्य सुरू केलं। अनेक दिवस गेले पण काहीच पत्ता लागला नाही। तेव्हा गावातील मनीराम आणि रूपाराम यांनी फतारामला येऊन सांगितलं की काही दिवसांपूर्वी रात्री त्यांनी मेहरला गावाबाहेर तलावाजवळ राजमिस्त्री कृष्णासोबत बोलताना पाहिलं होतं आणि तेव्हा तिथे त्यांचं मुलंही होतं। फतारामला आधीपासूनच माहीत होतं की मेहर आणि कृष्ण यांच्यात अनैतिक संबंध आहेत, पण मेहर मुलांना घेऊन त्याच्यासोबत पळून जाईल याचा त्याने कधी विचार केला नव्हता। आधी तर फतारामला विश्वासच बसला नाही की मेहर असं काही करू शकते, पण जेव्हा त्याने या गोष्टीचा चांगला विचार केला तेव्हा त्याला वाटू लागलं की मेहर खरोखरच मुलांना घेऊन कृष्णासोबत निघून गेले आहे। 19 ऑगस्टला तो आपले नातेवाईक नंदलालसोबत कृष्णच्या आशाखेडा गावात पोहोचला। तिथे त्यांना पाहून कृष्ण घाबरला। फतारामची नजर मेहरच्या मोबाईलवर पडली, जो कृष्णच्या हातात होता। त्यामुळे त्याचा संशय आणखी वाढला। त्याने मनातल्या मनात ठरवलं की मेहर नक्कीच कृष्णसोबत आहे, पण त्याला कृष्णकडून काही खास माहिती मिळाली नाही। तेव्हा फताराम तिथून निघून आला। दुसऱ्या दिवशी तो नंदलालसोबत पल्लू पोलीस ठाण्यात गेला आणि पोलीस प्रभारी सुनील चारण यांना सर्व काही सांगितलं की त्याने आपल्या पत्नीचा मोबाईल कृष्णाकडे पाहिला आहे। फतारामच्या तक्रारीवरून पोलीस प्रभारी सुनील चारण यांनी राजमिस्त्री कृष्णकुमार विरुद्ध IPC कलम 365 आणि 366 अंतर्गत गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी ही माहिती अधिकाऱ्यांना दिली। पोलीस उपअधीक्षक सत्यपाल सोलंकी यांच्या आदेशानुसार 21 ऑगस्टला सुनील चरण यांनी हरियाणाच्या चौटाला गावातून कृष्णाला पकडलं। त्याच दिवशी रावतसरजवळ इंदिरा गांधी कालव्याच्या ठिकाणी पोलिसांना एका मुलीचा मृतदेह मिळाला। फतारामला बोलून मृतदेह दाखवला गेला तेव्हा त्याने ओळखलं की ती त्याची मुलगी गरिमा आहे। शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मृतदेह फतारामकडे सोपवला। अटक केलेल्या कृष्णाला पोलिसांनी नोहरच्या SCGM कोर्टात हजर केलं आणि चौकशीसाठी पोलीस रिमांडची मागणी केली। तपास अधिकाऱ्यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 9 दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठवलं। रिमांड दरम्यान कृष्णने मेहरच्या हत्येची कबुली दिली। त्याने मेहरचा मोबाईल फोन आणि ती मोटारसायकलही पोलिसांना दाखवली, ज्यावर तो मेहरला घेऊन पळून गेला होता।
यानंतर त्याने मेहर आणि तिच्या मुलीच्या हत्येची जी कहाणी सांगितली ती काहीशी अशी होती. जेव्हा फताराम आणि मेहर मुलीला घेऊन हरियाणातील आपल्या एका दूरच्या नातेवाईकाच्या घरी पन्नीवाली येथे गेला तेव्हा तिथे गावात एक घर बांधलं जात होतं. फताराम आणि मेहरने तिथेच मजुरी सुरू केली होती. त्याच ठिकाणी कृष्णकुमारही राजमिस्त्रीचं काम करत होता. तो हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील आशाखेडा गावचा रहिवासी रामप्रतापचा मुलगा होता आणि कामाच्या शोधात तिथे आला होता. मेहरची काम करण्याची पद्धत आणि तिची चपळाई पाहून कृष्ण प्रभावित झाला होता. त्याने मेहरचं कौतुक केलं तेव्हा मेहरही हसून खुश झाली. हे पाहून कृष्णाचं धाडस आणखी वाढलं. हळूहळू कृष्णाने मेहरची जवळीक वाढवायला सुरुवात केली. तो तिच्या शरीराची ठेवण आणि सौंदर्याचं खूप कौतुक करत असे आणि बोलण्याचं कारण शोधत असे. बोलणं वाढल्यावर तो मेहरला वहिनी म्हणू लागला. मेहरलाही जाणवलं की कृष्णाला तिच्यात खास रस आहे आणि तीही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. महिलांना आपल्या जाळ्यात फसवण्यात माहीर असलेल्या कृष्णाने तिच्यावर पैसे खर्च करायलाही सुरुवात केली. अखेरीस लवकरच त्यांच्यातील हे दिरा वहिनीचं नातं तुटलं आणि मेहर मनाने आणि शरीरानेही कृष्णाची झाली. कृष्णा अविवाहित होता त्यामुळे मेहरला तो तिच्या स्वप्नातील राजकुमार वाटू लागला. दोघेही इतक्या हुशारीने भेटत असत की फतारामला त्यांच्या नात्याची जराही भनक लागली नाही. काही काळानंतर गावात पाऊस पडल्याची बातमी मिळाल्यावर फतारामने शेतीची मशागत आणि पेरणीसाठी गावी जाण्याची तयारी केली. हे ऐकून मेहर उदास झाली कारण आता ती कृष्णापासून दूर होणार होती. तिने ही चिंता कृष्णाला सांगितली. कृष्णाने मेहरला सांगितलं की तो तिला एक मोबाईल देईल जेणेकरून दोघे बोलत राहतील आणि भेटण्याचा मार्गही काढतील. मेहरला कृष्णाच्या बोलण्याचा अर्थ समजला. तिने सांगितले की हा मोबाईल तिला अशा प्रकारे दिला जावा की फतारामला संशय येणार नाही. योजनेनुसार कृष्णाने एक नवीन मोबाईल मेहरला भेट म्हणून दिला. दुसऱ्या दिवशी फताराम मेहरला घेऊन आपल्या गावी परत आला. मेहर गेल्यावर तिच्या प्रेमात वेडा झालेल्या कृष्णासाठी न भेटता एक एक क्षण घालवणं कठीण झालं. मेहरची ही अवस्था काही वेगळी नव्हती. फोनवर दोघांचं बोलणं होत होतं पण त्याने मन भरत नव्हतं. दोघेही एकमेकांना जवळ घेऊन प्रेम करू इच्छित होते पण हे शक्य होत नव्हतं. याच दरम्यान मेहरने एका मुलाला जन्म दिला आणि आता ती 2 मुलांची आई झाली होती. अस्वस्थता वाढत गेली तेव्हा एक दिवस मेहरने फोनवर कृष्णाला सांगितलं की जर त्याला वाटत असेल तर तो भेटण्याचा एखादा मार्ग काढू शकतो. कृष्णानेही उशीर केला नाही. त्याने सांगितलं की त्याने मार्ग शोधला आहे आणि दुसऱ्याच दिवशी तो तिच्या गावी येईल. तिथेही त्याला काही ना काही काम मिळेलच. कृष्णाने जसं बोललं तसंच केलं. दुसऱ्या दिवशी कृष्णा थिरानला पोहोचला. जवळच्या गावात कोणाचं तरी घर बांधलं जात होतं जिथे त्याला राजमिस्त्रीचं कामही मिळालं. गावात कोणाचं घर शोधणं कठीण नसतं आणि कृष्णानेही फतारामचं घर सहज शोधलं. फताराम आणि मेहर दोघांनी मिळून त्याचं खूप स्वागत केलं. गावी आल्यावर फताराम लग्न समारंभात स्वयंपाक करण्याचं काम करू लागला होता. इथे मेहर मजुरीला जात नव्हती. काही दिवस थांबून कृष्ण परत गेला. एका रात्री जेवणानंतर कृष्ण पलंगावर पडला होता पण त्याच्या डोळ्यात झोप नव्हती. डोक्यात फक्त मेहरचे विचार फिरत होते. त्याचवेळी त्याच्या मोबाईलवर मेहरचा फोन आला. तिने सांगितलं की दुसऱ्या दिवशी फताराम एका लग्नात स्वयंपाक करायला जाईल आणि 3 दिवस तो तिथेच थांबेल. हे ऐकताच कृष्णाने संधी साधली आणि लपून छपून तो मेहरच्या घरी पोहोचला. अनेक महिन्यांपासून भेटायला आतुरलेल्या दोघांनीही पूर्ण रात्र एकत्र वेळ घालवला. यानंतर जेव्हाही संधी मिळायची मेहर कृष्णाला बोलवून घ्यायची आणि दोघेही चोरून लपून भेटत राहिले. एक म्हण आहे, प्रेम आणि सुगंध लपून राहत नाही. कृष्ण आणि मेहरच्या नात्याचंही तसंच झालं. लाख काळजी घेऊनही एका रात्री मेहरच्या दिराने दोघांनाही रंगेहात पकडलं. त्याने कृष्णाला धमकावून पळून लावलं आणि ही गोष्ट फतारामला सांगितली. पत्नीचं हे कृत्य जाणून फताराम रागाने भडकला. त्याने मेहरला मारहाण केली आणि तिच्यावर कडक नजर ठेवण्यासोबतच अनेक निर्बंधही लादले. या निर्बंधामुळे मेहरला घुसमटल्यासारखं वाटू लागलं. दुसरीकडे कृष्णालाही तिला भेटता येत नसल्यामुळे तो अस्वस्थ राहू लागला. अखेरीस दोघांनी मोबाईलवर बोलून पळून जाण्याची योजना बनवली. ठरलेल्या योजनेनुसार 8 ऑगस्टच्या रात्री मेहर मुलांना घेऊन 31 गावाबाहेर तलावावर पोहोचली जिथे कृष्णा मोटरसायकल घेऊन आधीपासूनच वाट पाहत होता. कृष्णा मेहर आणि मुलांना घेऊन हरियाणाला जाणाऱ्या रस्त्यावर निघाला. काही तासांच्या प्रवासानंतर तो त्यांना हरियाणातील गोरीवाला गावात घेऊन गेला जिथे त्यावेळी सत्संग सुरू होता. कृष्णही मेहर आणि मुलांसोबत तिथे बसला. सकाळ होताच कृष्ण सगळ्यांना घेऊन राजस्थानच्या संगरिया शहरात पोहोचला. तिथे त्याने मेहर आणि मुलांना रेल्वे स्टेशनवर बसवलं आणि स्वतः जवळच मजुरी करायला गेला. दिवसा कृष्णा काम करत असे आणि मेहर मुलांना घेऊन स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये बसलेले असे. रात्री कृष्णही तिथेच येऊन झोपत असे. खाण्यापिण्याची व्यवस्था कृष्णा बाहेरून करत होता पण दोघांच्याही मनात भीती होती. फतारामने पोलिसात तक्रार दाखल केली असेल आणि आता पोलीस त्यांच्या मागे असतील.
जर पकडले गेले तर बदनामी तर होईलच, पण तुरुंगातही जावं लागू शकतं. पोलिसांच्या भीतीने दोघांची अवस्था वाईट होती. ना व्यवस्थित खाऊ शकत होते, ना शांतपणे झोपू शकत होते. कृष्णाही विचार करत होता की जर घरी गेलो तर पोलीस पकडतील आणि बदनामी वेगळी होईल. याच तणावात 5 दिवस असेच निघून गेले. सर्वत्र अंधारच दिसत होता. कोणताही मार्ग सुचत नव्हता. शेवटी दोघांनी एक धोकादायक निर्णय घेतला, आपला जीव देण्याचा. पण कृष्णा मेहर आणि मुलांना घेऊन कालवना गावाजवळून वाहणाऱ्या इंदिरा गांधी कालव्याकडे निघाला. सूर्य मावळला होता आणि सर्वत्र अंधार पसरू लागला होता. कालव्याच्या कडेला बसलेल्या कृष्णाने मेहरला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मेहर आपल्या निर्णयावर ठाम राहिली. दोघांमध्ये सुमारे 1 तास बोलणं सुरू होतं. अखेरीस मेहरने एक असं पाऊल उचललं ज्याने सगळं काही बदलून टाकलं. ती आपल्या मुलांसोबत कालव्याकडे पुढे सरकली आणि पाहता पाहता ती पाण्यात उतरली. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे मेहर आणि मुलं डोळ्यासमोरून नाहीसे झाले. कृष्णा तिथेच उभा राहिला, जणू त्याचे पाय जमिनीत रुतले होते. काही क्षणानंतर तो शांतपणे आपली मोटरसायकल घेऊन परत गेला. रिमांडची मुदत संपल्यावर पोलिसांनी कृष्णाला पुन्हा कोर्टात हजर केलं, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. तपासात समजलं की कृष्णाचं लग्न दुसरीकडे ठरलं होतं, त्यामुळे तो मेहरपासून सुटका करून घेऊ इच्छित होता. याच कारणामुळे त्याने हुशारीने मेहरला कालव्यात ढकलून दिलं आणि मुलांनाही तिथेच फेकलं. मेहर आणि तिच्या मुलांचा मृतदेह शोधण्यासाठी पोलीस कालव्याच्या किनाऱ्यावर सतत लक्ष ठेवून होते. आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांनाही खबर देण्यात आली होती. मेहरच्या एका चुकीने तिचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. जीवनात विश्वास खूप महत्त्वाचा आहे, पण आंधळा विश्वास सर्वात मोठा धोका बनू शकतो. अनेकदा आपल्याला अनोळखी लोक नाही तर तेच लोक धोका देतात ज्यांच्यावर आपण सर्वाधिक विश्वास ठेवलेला असतो. अशा वेळी फक्त नात्याच्या नावावर डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवणं योग्य नाही. प्रत्येक गोष्टीचा विचार करून आणि पडताळणी करूनच निर्णय घ्या. परिस्थिती कशीही असो, आपली आणि आपल्या मुलांची सुरक्षा नेहमीच सर्वात वर ठेवा. कारण एक चुकीचा विश्वास फक्त तुमचाच नाही तर संपूर्ण कुटुंबाचं जीवन संपवू शकतो. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास हृदयाने करा, पण शहाणपण डोक्याने वापरा. ही घटना आपल्याला सांगते की जीवनात योग्य निर्णय घेणं किती आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून एक चांगला समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जिथे प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल.